हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या वेदिका स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आजचा पेपर सायन्स पार्ट 2चा। आज तारीख आहे 12 मार्च 2025। तर मित्रांनो, आज पेपर होता 10वीचा सायन्स पार्ट 2। ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये या क्वेश्चन पेपरचं पूर्ण सोल्युशन बघणार आहोत की कशा टाईपचे क्वेश्चन होते आणि त्याचे आन्सर काय होते। तर तुम्ही तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि तुमचा स्कोर कमेंटमध्ये कमेंट करा। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। तर क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला ए होता MCQ टाईप। तर याच्यात होता मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन ॲन ॲरोबिक रेस्पिरेशन अँड मॉलिक्यूल्स H2O अँड डॅश आर प्रोड्यूस अलॉंग विथ एनर्जी। तर मित्रांनो, याचा ऑप्शन नंबर होता ए CO2। ठीक आहे। दुसरा MCQ, विनेगर कंटेन्स डॅश ॲसिड। तर याचा ऑप्शन होता ए ॲसिटिक। ठीक आहे। तुमचे आन्सर चेक करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोर सांगा। क्वेश्चन नंबर 3, ॲनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन सडनली चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट। याचा आन्सर होतं बी म्युटेशन। क्वेश्चन नंबर 4, इन ह्यूमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन द टेस्टिस। ऑप्शन नंबर सी। Question number 5, solar photovoltaic cell converts the solar radiation energy directly into electrical energy. Option number D. Question number 1 त्यातला बी होता आन्सर द फॉलोइंग। तर हे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन होता मित्रांनो। पहिला होता फाइंड ऑड वन आउट। तर फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग आणि फर्टिलायझेशन। याच्यात ऑड वन तर आहे फर्टिलायझेशन। लवकर तुमचे आन्सर चेक करा आणि सांगा तुमचा स्कोर कमेंटमध्ये। राईट द करेक्ट कोरिलेशन। डायबिटीज इन्सुलिन असतं, तर कॅन्सर काय असतं? तर कॅन्सर काय येणार? केमोथेरपी। ठीक आहे, केमोथेरपी आन्सर होता। पुढचं होतं स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स। स्टडी ऑफ फॉसिल इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्युशन। तर याचा आन्सर होतं मित्रांनो ट्रू। बरोबर आहे हे स्टेटमेंट। गिव्ह एनी 2 कमर्शियल युजेस बायोटेक्नॉलॉजी। क्वेश्चन नंबर 4 यात गिव्ह एनी 2 कमर्शियल युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी। 2 कमर्शियल युजेस सांगायचे होते आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचं। तर पहिलं होतं तुमचं प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स। आणि दुसरं तुम्ही लिहू शकत होता मेडिकल ॲप्लिकेशन। हे जे होतं मित्रांनो मेडिकल ॲप्लिकेशन। नंतर 5वा क्वेश्चन होता बीइंग अ फिश आय परफॉर्म रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स हू ॲम आय। तर याचा आन्सर होता लंग फिश। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 2 ए गिव्ह सायंटिफिक रिझन। कोणतेही 2 करायचे होते मित्रांनो 4 मार्क्ससाठी। तर पहिला प्रश्न होता समटाईम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म ॲन ॲरोबिक रेस्पिरेशन। तर याच्यात पहिला पॉईंट लिहितो आपण अंडर लो ऑक्सिजन कंडिशन सम हायर प्लांट्स परफॉर्म ॲन ॲरोबिक रेस्पिरेशन। ठीक आहे। आणि दुसरा सच ॲज वॉटरलॉज रूट्स ऑर ॲनिमल्स लाईक ह्युमन मसल्स ड्युरिंग इंटेन्स एक्सरसाइज, त्यावेळेस ॲरोबिक रेस्पिरेशन केलं जातं। तर मित्रांनो, दुसरा क्वेश्चन होता इट इज नॉट राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग बर्थ टू अ गर्ल चाइल्ड। तर मित्रांनो, याचा आन्सर होता द सेक्स ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द कॉम्बिनेशन ऑफ सेक्स क्रोमोझोम कॉन्ट्रीब्युटेड बाय द फादर। काय असतं? मेल हॅव XY क्रोमोझोम्स। मेल्सकडे XY क्रोमोझोम असतात, पण व्हाईल फिमेल हॅव XX क्रोमोझोम। द स्पर्म फ्रॉम फादर कॅरीज इदर X अँड Y क्रोमोझोम। जर X क्रोमोझोम दिला फादरकडून तर मदरकडे ऑलरेडी XX असतो, तर X आणि XX मिळून काय होणार? फिमेल चाइल्ड होणार, म्हणजे गर्ल चाइल्ड। आणि जर फादरकडून X क्रोमोझोम जर दिला गेला Y क्रोमोझोम दिला गेला तर काय? मदरकडचा X आणि फादरकडचा Y, X आणि Y मिळून काय होणार? तर बेबी बॉय होणार। क्वेश्चन नंबर 3 होता द एनर्जी जनरेटेड फ्रॉम न्यूक्लिअर फ्यूल्स इज नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली।
तर मित्रांनो याचं काय रिझन आहे की इट क्रिएट्स रेडिओ ॲक्टिव्ह वेट्स विच रिक्वायर केअरफुल डिस्पोजल टू प्रिव्हेंट इन्व्हायरमेंटल कॉन्टॅमिनेशन. काय असतं मित्रांनो, याच्यातून जे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जे क्रिएट होतं, तर हे वेस्ट डिस्पोजल करणं खूप कठीण असतं आणि ते एवढ्या इझिली होत नाही. हे एक रिझन होतं. आणि याच्यात जे ॲक्सिडेंट्स होता न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये, तर ते खूप जास्त काळासाठी इम्पॅक्टफुल असतात, जसे की चर्नोबिल आणि फुकुशिमामध्ये झालं होतं. आणि हार्मफुल इफेक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ खूप जास्त काळासाठी ते होता. नंतर क्वेश्चन नंबर बी, त्याच्यात आपल्याला कंप्लीट करायचं होतं. कोणतेही 3 करायचे होते, 2-2 मार्क्ससाठी होते. तर मित्रांनो हे कंप्लीट करायचं होतं आपल्याला फूड चेन. तर ग्रास इथं होतं, ग्रास हॉपर, फ्रॉग, स्नेक, ईगल आणि मशरूम किंवा मग डिकम्पोजर, दोघांपैकी कोणतंही चालेल. क्वेश्चन नंबर 2, डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग, क्लास स्पीसेस आणि क्लास रेप्टाइल्स, याच्यात करायचं होतं. क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व द फॉलोइंग, हे चित्र बघून आपल्याला सांगायचे होते 2 कोणते तरी इफेक्ट. तर आपण इथे 2 काय 4 पण लिहू शकतो. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, वॉटरबोर्न डिसीज, नंतर मरीन लाईफ डिस्ट्रक्शन आणि वॉटर पोल्युशन. ठीक आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 होता, राईट एनी 4 मेथड्स टू रिड्यूस स्ट्रेस. स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी कोणत्या तरी 4 मेथड सांगा. तर आपण काय करू शकतो, एक्सरसाइज करा रेग्युलरली. दुसरं, प्रॅक्टिस डीप ब्रीथिंग अँड मेडिटेशन. तिसरं, मेंटेन अँड हेल्थी लाईफस्टाईल. आणि चौथं, एंगेज इन हॉबीज अँड सोशलाइज. हे आपण 4 मेथड्स लिहू शकत होतो. ज्यांनी लिहिले असतील त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. नंतर क्वेश्चन नंबर 5 होता, आपल्याला हे कन्सेप्च्युअल पिक्चर कंप्लीट करायचं होतं. तर सेवेज आफ्टर प्रोसेसिंग, तर याच्यात इथे बायोगॅस प्रोडक्शन, क्लीन वॉटर फॉर इरिगेशन, मॅन्युअर ऑर फर्टिलायझर्स आणि सेफ डिस्चार्ज इनटू वॉटर बॉडीज, या गोष्टी तुम्ही लिहू शकत होता. मित्रांनो तुमचे स्कोअर किती येतो हे आन्सर चेक करा आणि कमेंट करा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. कोणतेही 5 आन्सर करायचे होते आपल्याला 15 मार्क्ससाठी, म्हणजे प्रत्येक एक क्वेश्चन 3 मार्क्सला होता. तर पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम हेरिडिटी आणि चेंजेस. तर मित्रांनो हेरिडिटी काय असते, हेरिडिटी इज अ प्रोसेस बाय विच कॅरेक्टरिस्टिक्स आर पास फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग थ्रू जीन्स, ही डेफिनेशन लिहायची होती. त्यानंतर याचे चेंजेस काय असतात, जीन अँड DNA, म्युटेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, नॅचरल सिलेक्शन. क्वेश्चन नंबर 2, राईट एनी 4 स्टेजेस ऑफ मायटोसिस अँड एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम. बघा 4 स्टेजेस लिहायचे होते मायटोसिसच्या. कोणत्या कोणत्या असतात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. आणि या 4 2 एक्सप्लेन करायचे होते. क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर मित्रांनो बायनरी फिजन जे असतं ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं, असेक्शुअल बायनरी फिजन अमोइबा आणि बॅक्टेरिया याच्यात होतं. दुसरं होतं बडिंग ईस्टमध्ये केलं होतं. आणि मल्टिपल फिजन जे असतं त्याचं एक्झाम्पल होतं प्लाझ्मोडियम. ठीक आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 होता, विच फ्यूल इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोणते फ्यूल यूज केले जातात, कोल, नॅचरल गॅस, पेट्रोलियम. आणि राईट एनी 2 प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दिस टाईप ऑफ पॉवर जनरेशन. तर एक तर एअर पोल्युशन होतं आणि रिसोर्स डिप्लेशन, या 2 गोष्टी होत्या. नंतर क्वेश्चन नंबर 5 होता, राईट 3 कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम मोलुस्का. तर पहिलं होतं सॉफ्ट बॉडी ॲनिमल. दुसरं बॉडी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, हेड, विसरल मास अँड मस्क्युलर फूट. आणि तिसरं प्रेझेन्स ऑफ रॅड्युला. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲसिड रेन. तर 2 कॉन्स्टिट्युएंट्स लिहायचे होते मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 आणि नायट्रिक ॲसिड HNO3. आणि व्हॉट आर इट्स 2 इफेक्ट्स ऑन अर्थ सरफेस. तर सॉईल अँड वॉटर पोल्युशन एक, आणि दुसरं लिहू शकत होता डॅमेज टू बिल्डिंग अँड मॉन्युमेंट्स. क्वेश्चन नंबर 6 झाला 7मध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. तर इथं पहिलं म्हटलं होतं त्यांनी ॲडिक्शन दिलेलं होतं, दिस ॲप मे कॉज सायबर क्राईम्स. तर इथं फेसबुक आलं असतं. तिसऱ्यामध्ये अ रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस. तर सिंगिंग, इथे सिंगिंग व्यवस्थित बसतं आहे. आणि लास्ट रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ. तर याच्यातनं मित्रांनो रीडिंग हे परफेक्ट व्यवस्थित बसतं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळे पण आले असतील तर तेही कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि स्कोअर तर नक्कीच सांगा तुमचा. नंतर क्वेश्चन नंबर 8, राईट डाऊन द रिझन्स, इफेक्ट
and remedial measures taken for any one disaster seen or heard by you. काय असतं? volcanic activity, human activity like mining or construction. इफेक्ट काय असू शकता? लॉस ऑफ लाईव्स अँड प्रॉपर्टी अँड डॅमेज बिल्डिंग, रोड्स, ब्रिज, सुनामी या गोष्टी होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 4. याच्यात कोणताही एक क्वेश्चन सॉल्व करायचा होता मित्रांनो 5 मार्क्ससाठी. तर पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, राईट एनी 4 स्टेप टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. तर मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे. पहिलं होतं अफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन, दुसरं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन लॉज, तिसरं काय इस्टॅब्लिशमेंट नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज, चौथं सस्टेनेबल रिसोर्स यूज. हे तुम्हाला एक्सप्लेन करून तिथं लिहायचे होते हे पॉईंट्स. नंतर दुसरा क्वेश्चन होता क्वेश्चन 4मधला व्हॉट इज स्टेम सेल अँड राईट एनी 4 युजेस ऑफ स्टेम सेल. तर स्टेम सेल काय असते मित्रांनो? दे प्ले क्रुशियल रोल इन ग्रोथ, रिपेअर अँड मेडिकल ट्रीटमेंट्स. याच्यात कोणते तरी 4 युजेस लिहायचे होते. तर पहिलं रिजनरेटिव्ह मेडिसिन्स, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ड्रग टेस्टिंग अँड रिसर्च, ट्रीटमेंट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. तर मित्रांनो या पद्धतीने तुमचा सायन्स 2चा पेपर होता. आपण पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचे मार्क्स बघा आणि कमेंट करा की तुम्हाला किती स्कोअर येतो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुम्हाला अजून पुढचे आन्सर शीट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांचा स्कोअर जाणू द्या त्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.